सकाळ झाली, पण मी जागी नव्हते. डोळे उघडले होते, पण मन अजून मिटलेलं होतं. घर हलायला लागलं. गॅस पेटला, पाणी, भांडे, डब्बे सगळं सुरू झालं. पण माझं काहीतरी वेगळंच सुरू होतं. आज चहा करताना मुद्दाम वेळ लावला. जरा जास्त उकळू दिला. वाफ आली आणि ती वाफ माझ्या मनातली धुरकट झालेली मी उलगडू लागली. साखर टाकताना काही गोड आठवणी पसरल्या. चहा पावडर टाकली आणि आत साठलेले थकवा, राग, गोंधळ सगळं उसळून आलं. आज एक कप चहा फक्त चहा नव्हता, तो माझं मी पण होता. कपात ओतताना जणू माझाच दिवस ओतत होते. थोडं हसू, थोडं रडू, थोडं मी. पहिल्या घोटात सकाळचा गोंधळ विरघळला. दुसऱ्या घोटात कामाच्या याद्या विरून गेल्या आणि शेवटच्या घोटात मी, फक्त मीच उरले. माझं ओझं थोडं हलकं झालं. कुणी विचारलं नव्हतं, तू थकली आहेस का? पण मी आज स्वतःलाच विचारलं आणि मीच स्वतःला म्हटलं, अगं थांब ग, तू अजून सापडते आहेस. हात काम करत होते, पण मन कुठेतरी दूर जात होतं. ओठ हसले, पण डोळे काहीच बोलले नाही. कधी कधी वाटतं मी एक मशीन आहे, नित्य नेहमीच्या कामांच्या लूपमध्ये अडकलेली. आई आहे, बायको आहे, बिझनेस वुमन आहे, पण मी कुठे आहे? कारण चहा पिऊन तर जग बदलत नाही, पण बाईचं मन थोडं मोकळं होतं आणि तिला वाटतं, चल ग जाऊ दे, आजचा दिवस मी सुद्धा जगेन. कारण मी अजून संपलेली नाही, मी हरवली आहे, पण सापडायला तयार आहे. रोजचाच चहा होता, पण आज तो थांबवणारा वाटला. घर, काम, जबाबदाऱ्या यांच्यामध्ये हरवलेली मी. थोडा वेळ फक्त माझ्यासाठी काढला. हा एक कप चहा माझ्या दिवसाचं पॉज बटन झाला. तुमचाही असा एक क्षण असतो का, फक्त स्वतःसाठीचा? मग कॉमेंटमध्ये नक्की लिहा #माझा चहा माझाच वेळ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.